तुम्हाला गोव्यावाली फिलिंग घ्यायची असेल ना तर खरंच सांगतो की दमन या. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. असं तर आम्ही व्हिडिओची सुरुवात सातपुड्यातून करतो, पण आज व्हिडिओची सुरुवात करत आहे दमनमधून. सध्या मी आहे दमनमधल्या जामफोर या बीचला. दमनमधला सगळ्यात मोठा बीच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण बीच मी कवर करणार आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये जर जमलं तर दमन देखील कवर करू. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा बीच बघितलाच असेल, नसेल बघितला तर चांगली गोष्ट आहे, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि आज काय आम्ही स्पेशल काही करणार नाही, फक्त फिरणार आहे आणि तेच तुम्हाला दाखवू. काय रे अरविंद? अरविंदची खूप इच्छा होती दमनला यायची आणि सगळ्यांनी मिळून एक ट्रिप प्लॅन केली आणि आलो इथं. तर ह्या बीचवरती ना बरीच गर्दी पाहायला भेटते बरं का आपल्याला. जसजशी संध्याकाळ होती तसं या ठिकाणी ना गर्दी वगैरे वाढते. दमनमध्ये तुम्ही जेव्हा येतात ना तेव्हा दोन गोष्टी ह्याच्यामध्ये डिवाईड झालेल्या आहे. एक मोठी दमन आणि एक लहान दमन, जिला नानी दमन पण म्हणतात गुजरातीमध्ये. आणि हा जो जामफोर बीच आहे ना, हा सगळ्यात मोठा बीच आहे दमनमधला. ह्याच्या व्यतिरिक्त एक देवकी बीच म्हणून पण आहे, पण त्याच्यापेक्षा इथं जास्त रंगत पाहायला भेटते आपल्याला, गर्दी जास्त असते इथं. बघा अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी इथं आपण करू शकतो, जसं पॅराशूट झालं, त्या रायडिंग झाल्यात. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ना तर कित्येक किलोमीटर लांब हा समुद्र किनाराच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. असं तर भूगोल म्हणतं की गुजरातचा समुद्री तट भारतातला सगळ्यात मोठा समुद्री तट असतो आणि दमनमध्ये देखील हा जो समुद्र किनारा आहे ना, हा खूप मोठा आहे जामफोरचा. पण या ठिकाणी जे पाणी पाहायला भेटतं ना ते खूप गढूळ आहे. गोव्यासारखं निळगार हिरवं पाणी इथं पाहायला भेटत नाही. जसं आपण कोकणाच्या जवळ जातो ना तसं आपल्याला पाणी निळं पाहायला भेटतं. पण सध्या वेळ होत आहे 3:30 वाजले दुपारचे आणि भरती येऊन राहिली आहे, म्हणजे पाणी पूर्ण थोड्या वेळामध्ये हे सगळं कवर केलेलं असेल पाण्याने. सुरुवातीच्या काळामध्ये इतकी डेव्हलपमेंट इथं नव्हती, पण जवळपास मला वाटतं 5 ते 6 वर्ष झाली असावीत या ठिकाणी चांगलंच डेव्हलपमेंट केलेली आहे आणि ते आपल्याला इथं पाहायला भेटते. पण ह्याच्या पहिले इथं मस्तपैकी अशी बसायची व्यवस्था केलेली असायची, जसं की आपण गोव्याला बघितलं असेल त्याप्रमाणे. जसजशी संध्याकाळ होते ना या ठिकाणी गर्दी वाढते. इव्हिनिंगच्या टायमाला स्थानिक लोक, जवळपासचे जे काही लोक असतात, दुरून पण लोक येतात इथं, त्या लोकांची इथं गर्दी वाढते आणि हे जे तुम्हाला खाली दिसत आहे ना हे पूर्ण तुडुंब भरून जातं. ज्या गोष्टी तुम्ही गोव्याला गेल्यानंतर अपेक्षित करतात ना तशा गोष्टी इथं नाही भेटणार. तितकी रंगत इथं नाही आहे. इथं एकदम नॉर्मल वातावरण असतं. जास्त दारू वगैरे ह्या गोष्टी या ठिकाणी नाही दिसणार तुम्हाला. पूर्वीच्या काळी होतं ते प्रमाण, पण आता नाही आहे सध्या तरी. इथं गाडी चालवण्यासाठी हेल्मेट मॅन्डेटरी बरं का, आणि आम्ही देखील हेल्मेट घेऊन आलो आहे. नाही तर बरेच लोक कमेंट करतात. रोडच्या किनारी बघा असे छोटे छोटे स्टॉल तुम्हाला इथं पाहायला भेटतात. या ठिकाणी मॅगी, स्नॅक्स वगैरे, नॉनव्हेज फूड पण आपल्याला भेटतं, सी फूड पाहायला भेटतं या ठिकाणी. आणि एक ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही इथं करू शकतात. हे बघा कसं आहे. आणि काय रोड यार, काही वर्षापूर्वी इतकी डेव्हलपमेंट इथं नव्हती, पण सध्या तरी चांगली डेव्हलपमेंट आपल्याला इथं पाहायला भेटते. काय व्ह्यू दिसतो हा इथून. इथं आल्यानंतर आहे ना पाण्यावरून आलेली जी थंड हवा आपल्याला चेहऱ्याला लागते. गरम दमट थंड असं वातावरण आपल्याला जाणवतं इथं. जे लोक दमन आलेत ना त्यांना ही गोष्ट माहिती असेल की बीचच्या किनारीच रोड आहे आणि इथं गाडी आपण पार्क करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग आहे आणि असा काहीतरी रोड आहे बघा. गुजरातमध्ये जी डेव्हलपमेंट होते ना कौतुकास्पद आहे. हे बघा, लॉट्स ऑफ डॉग्स हेअर.
हॅलो. सिरियसली सांगतो, थोडंसं वरती आलो आहे आम्ही आणि इथून जे सीन दिसत आहे ना ते तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, ते जे सूर्यकिरणं आहेत ना ते पाण्यावरून रिफ्लेक्ट होऊन कसं दिसतंय. सगळीकडे वेगळं सीन आहे, पण तो सेंटर बघा त्याचा. थोडं झूम करून दाखवतो. हे बघा, खूप सुंदर. पूर्ण बीचमध्ये एक असा पॉईंट असतो ना जिथून हे सीन दिसतं. आणि हे सीन आम्ही मागूनही बघण्याचा प्रयत्न केला, पण तिथून इतकं खास दिसत नव्हतं जेवढं इथून दिसतंय. पूर्ण जर तुम्ही बघितलं तर हा बीच मला वाटतं जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा असावा. आणि पूर्ण बीचच्या शेजारीच ह्यांनी मस्त असा रोड बनवला आहे. तो रोड तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर चला पुढे फोर्टवर जाऊन बघू आणि तिथला कसा काय सीन आहे ते तुम्हाला दाखवतो. हा दमनचा फोर्ट आहे बघा, दमनचा किल्ला. आणि समोर जे दिसत आहे तुम्हाला ते आहे लाईट हाऊस. मी जेव्हा दमनमध्ये येतात ना मला सगळ्यात जास्त पॉश हा एरिया वाटतो. बाकी ठिकाणचं माहीत नाही मला, जेवढं मी दमन फिरलो आहे सगळ्यात जास्त पॉश हाच एरिया वाटतो. मी पहिल्यांदा आलो आहे यार इथं. पार्किंग सुंदर. आता इथं पार्किंग कुठे आहे यार? सिरियसली इथं आल्यानंतर आहे ना मला एकदम गोव्यामध्ये येऊन गेलो असं वाटत आहे. गोव्यामध्ये जर तुम्ही गेले असाल तर घरांचे कलर बघा आणि सेम गोव्यासारखीच फिलिंग येतं. आणि तुम्ही जर बघितलं अगोदरच्या क्लिप जर तुम्ही बघितल्या असेल तर पूर्ण आजूबाजूला ह्या ज्या भिंती आहेत किल्ल्याच्या त्याच्याने हे सिक्युअर आहे ही जागा. आता त्या काळामध्ये कशी परिस्थिती असेल हे नाही माहिती आपल्याला, पण सध्या तरी ह्याचा यूज खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि जे काही शासकीय कार्यालय वगैरे आहेत ना ते इथे आहे दमनचे. आम्ही सध्या आहे दमनच्या फोर्टवरती. आम्हाला खरंच अपेक्षा नव्हती की असं काहीतरी सीन इथं पाहायला भेटेल. पायनॅपल ज्यूस घेतला आहे मी आणि अरविंदनी आणि सीन बघितलं. इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही गोव्यामध्ये आहे सिरियसली. आणि का सांगतो ना, मागचा सीन बघा तुम्ही. हे भिंतींचे कलर बघा आणि कलर केलेल्यांची पद्धत बघा. जणू काही तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गोव्यामध्ये आहे, कारण शेजारी मोठं चर्च आहे बघा. तुम्हाला गोव्यावाली फिलिंग घ्यायची असेल ना तर खरंच सांगतो की दमन या. पूर्णपणे तर नाही पण थोडी तरी गोव्यावाली फिलिंग तुम्हाला येईल इथे. कारण इथलं कल्चर मला थोडंफार तसंच वाटतं यार. लोकांची राहण्याची पद्धत, इथला निसर्ग, ऑब्वियसली बीच. अजून आम्ही जेव्हा एक राऊंड मारला ना पूर्ण फोर्टचा तेव्हा दिसलं की गव्हर्मेंट ऑफिसेस पण ह्या फोर्टवरती आहेत. लोकांची वस्ती आहे, दुकानं आहे, पण इतकी स्वच्छता इथं मेंटेन केली जाते ना तर एक कचरा तुम्हाला इथं तिथं फेकलेला इथं आढळणार नाही. त्या भिंतींचे कलर बघा तुम्ही. खरंच असं वाटतं की आपण गोव्याचे घरं बघत आहे. गोव्यांच्या गल्लीगोळांमध्ये बोळींमध्ये घरांना जे कलर असतात ना तसेच इथे आहेत. आणि हे मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचं. आणि असा काहीतरी रोड आपल्याला पाहायला भेटतो. आणि ही चर्च बघा. नाव वगैरे मला माहीत नाही, पण खूप जुनं चर्च असावं. असं तर बऱ्याचदा दमनला येऊन गेलो आहे, पण फोर्ट पहिल्यांदा येतो आहे. आणि हे खरंच येण्यासारखं ठिकाण आहे. खास करून फॅमिली संगती जेव्हा तुम्ही येतात तर हे तुमच्यासाठी आहे. आणि दमनमध्ये जेव्हा लोक येतात ना तर फक्त ते बीचच बघतात आणि दुसऱ्याच गोष्टी चालू असतात. पण मला वाटतं की हे पण बघण्यासारखं आहे. आणि आल्यानंतरच आहे ना आपली एक सरप्रायझिंग रिॲक्शन असते इथं. संध्याकाळचे वाजत आहे 5. व्हिडिओ सुरू केला होता जवळपास 3 वाजता. जितकं मला वाटलं तेवढं मी शूट केलं. अशी व्हिडिओ मला जास्त नाही आवडत बनवायला. मला डोंगरांमध्येच फिरायला जास्त आवडतं. पण ठीक आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला
तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.